अण्णाभाऊ साठे महामंडळामध्ये जो घोटाळा झालेला होता त्या घोटाळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा देखील मोठ्या प्रमाणात लाभ झाल्याचा आरोप भाजपकडनं करण्यात आलेला आहे। पाहूया याबाबतचा हा रिपोर्ट। साठे महामंडळात आणखी 200 कोटींचा घोटाळा। राष्ट्रवादीच्या 18 नेत्यांची नावं, 64 जणांनी लाटले 200 कोटी। अण्णाभाऊ साठे महामंडळात आणखी एक घोटाळा समोर आलाय। वाहन कर्ज, शिष्यवृत्त्या आणि स्वयंरोजगाराच्या नावाखाली 200 कोटी रुपये लाटण्यात आले। ही बोगस कर्ज 64 जणांच्या नावाने उचलण्यात आली आहे। धक्कादायक बाब म्हणजे ही बोगस कर्ज उचलणाऱ्यांसाठी अजित पवार, मधुकर पिचड, जयंत पाटील अशा 16 दिग्गज नेत्यांनी शिफारशी केल्या। जे एनसीपीच्या जवळजवळ 1.5 डझन नेत्यांनी यातले 200 कोटी रुपये हे बेनामी लोकांच्या नावाने लंपास केले। कार लोन, शिष्यवृत्ती, स्वयंरोजगार अशा प्रकारचा बहाणा दाखवला। आता हे एनसीपीचे 1.5 डझन नेते, त्यात अजित पवार आहे, मधुकरराव पिचड, त्याचबरोबर जयंत पाटील आणि सगळ्यात मोठं नाव म्हणजे सुनील तटकरे। या कर्ज प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत। कर्जदार एक आणि कर्जाची रक्कम दुसऱ्याच व्यक्तीला मिळाल्याचंही कागदपत्रांवरून स्पष्ट झालंय। किरीट सोमय्या या घोटाळ्याची पोलिसात तक्रार करणार आहेत। या घोटाळ्यातला अलिबाबा, रमेश कदम तर इतर नेते 40 चोर असल्याचा दावा भाजप खासदार किरीट सोमय्यांचा आहे। ते 64 लोकांकडे गाड्या आणि पैसे गेले, दलित समाजाचा पैसा, आणि वास्तविकरित्या पैसा कोणाकडे गेला हे नाव पहा। शबीर एम मुलानी, काजूपाडा बोरीवली। शमीर एम मुलानी, काजूपाडा बोरीवली। आणि कर्ज त्यांनी कोणाच्या नावाने घेतलं? राम महादू शिंदे, राजेश दत्तात्रय गायकवाड, भारत ज्ञानदेव गायकवाड, दशरथ विनोद कसबे। गरीब, वंचित, दलितांच्या विकासासाठी अशी महामंडळं स्थापण्यात आली। अशा महामंडळांचा उद्देश जरी कल्याणकारी असला तरी तिथल्या नेतृत्वानं मात्र या महामंडळांना दुपटी गाय बनवून ठेवलं आणि आता तर ती गाय सुद्धा मरायला टेकली आहे। फडणवीस सरकार याचा विचार करेल। राजू सोनावणे, जय महाराष्ट्र, मुंबई।